अवस्था झाली. आज मुंबईचे खूप मोठे प्रश्न आहेत ज्याच्यावरती आम्ही सातत्याने आवाज उचलत आहोत. कारण पाण्याच्या लाईन टाकण्यासाठी सुद्धा जर तुमच्यामध्ये भ्रष्टाचार होत असेल आणि काही टिपिकल लोकांना, काही स्पेसिफिक लोकांना तुम्ही जर हे कॉन्ट्रॅक्ट देत असाल तर हे चुकीचं आहे आणि ते पुराव्यासकट आम्ही सिद्ध केले. वर्षाताई, एक अजून आपण जे बघतो आहोत म्हणजे ह्या ज्या सगळ्या चर्चा, वाटाघाटी, निवडणुकीची जुळवाजुळव जी होते त्यामध्ये काही काळापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा सुद्धा उद्धव ठाकरेंबरोबर जायला इच्छुक होता. पण कुठेतरी जी वागणूक तुम्हाला मिळाली तीच त्यांना मिळाली का हे सांगता येत नाही. पण आज मात्र असं बोलण्यात आलंय की जर सन्मानजनक जागा त्यांनाही मुंबईत मिळाल्या नाही तर ते काँग्रेस बरोबर जातील. त्यामुळे काँग्रेस हा त्यांचा सेकंड चॉईस आहे असं दिसतंय. मग तरीही आपण ओपन आहात का त्यांच्या बरोबर जायला? असं आहे की समविचारी पक्ष म्हणून सर्वप्रथम आम्ही जर कोणाला भेटायला गेलो तर आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना भेटायला गेलो. यासाठी भेटायला गेलो की आमची सातत्याने जी आहे ती आघाडी राहिलेली आहे. जसं भाजप आणि शिवसेनेची सत्ता मुंबई महानगरपालिकेमध्ये होती, आज भले ते लोक एकमेकाला बोलतात पण एक महापौर उपमहापौर, तसंच आमची सत्ता खूप काळामध्ये समान बरोबर राहिलेली आहे. आमचं असं म्हणणं होतं की समविचारी पक्षांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी आघाडी केली पाहिजे. त्याप्रमाणे आमची वंचित सुद्धा चर्चा चालू आहे. त्यांच्याशी सुद्धा आमचं रोज काय ऑफर आहे तुमची शरदचंद्र पवार पक्षाला? ऑफर असं आहे की शेवटी ऑफर असं आहे की आमचे आणि त्यांचे समविचारी पक्ष असल्यामुळे खूप वर्ष